ये जो बंदिश है वो शुद्ध कल्याण की बंदिश है। मंडल बाजो रे बाजो रे। तीन ताल क्या है? हा मंडल बाजो रे बाजो रे 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 हट सुख वो बिहार बा आज मारे आये तिहार बा रोम रोम उड़से राम मंगल बाजो रे बाजो मंगल बाजो रे बाजो हाथ सुख वो बिहार बा आज मारे आये तिहार बा रोम रोम मूल से मंगल बाजो रे बाजो मंगल बाजो रे बाजो रे सरस भेद परनन बुल झाजी सरस भेद परनन बुल झाजी या विद सुंदर हो मुगलाई सरस भेद परनन बुल झाजी या गज पिया को मन बुल झाई या विद पिया को मन बुल झाई तक दिलांग धुम किट तक गि गन धुम किट तक दिलांग धावा सरस भेद परनन बुल झाई सरस भेद परनन बुल झाई या विद पिया को मन बुल झाई या विद पिया को मन बुल झाई तक दिलांग धुम किट तक गि गन धुम किट तक दिलांग धावा आला साई सन केलवाड आडाना अडाना ये बंदिश अडाना की है। अलास Rupam will start. ये बंदिश है आडाना राखी केलवाड़ा ताल में निबद्ध है। आला साई सजन ना आला साई सजन नासानत फसी जाने
आला साजी सजन आसानन फसी जानी मान तरसी आला साजी सजन आसानन फसी जानी मान तरसी आला साजी सजना आसानन फसी कर कंगना के कर के मेहा सावन बरसे आस पास हिरन धेरी नरी यदा तरसे आला साई आसानन फसी जानी मान तरसी आला साई सजन आसानन फसी कर कंगना गे कर के मेहा सावन बरसे आस पास हिरन धेरी नदी यदा तरसे आला साई आला साई सजन आसानन फसी जानी मान तरसी आला साई सजन आसानन फसी जानी मान तरसी आला साई आला साई आला साई छेला देवू छे 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 बेटी चरा जा करेंगी सब घर की मोरी आगी नवा छेला देवू छे छेला देवू छे छेला देवू छे बेटी चरा जाओ करेंगे सब घर की मोरी आगी नवा छेला देवू छे छेला देवू छे और के दीजे और के दीजे बाबा वो हमारा तुमना तुम धेनु छेला देवू छे छेला देवू छे छेला देवू छे लछबेली छेला देवू छेला देवू छेला देवू छे छेला देवू
देऊ झेल जावेली छेला देऊ झेल छेला देऊ छेला देऊ झेल जबिरी हा छेला देऊ झेल छेला देऊ जाओ करेंगे सब घर की मोनी आगे नवा छेला देऊ छेला देऊ और के दीजे से और के दीजे से ताबावो मन ताबावो हमारा तुमाना तुम धेलुबा आ छेला देऊ छेला देऊ छेला देऊ छेला जवेली जन जागरेंगे सब घर की मोटी गागी नवा छेला 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 देऊ छेला देऊ छेला देऊ छेला जवेली जन जागरेंगे सब घर की मोटी गागी नवा छेला देऊ छेला देऊ छेला देऊ छेला जवेली जन जागरेंगे सब घर की मोटी गागी नवा छेला देऊ छेला देऊ छेला देऊ चला राग बसंत द्रुत एक ताल की बंदिश है पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी हे ना हे ना
पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी वामदेव महादेव वामदेव महादेव गंगाधर शिव विनायक नीलकंठ शूलपाणि पशुपत जावत हर पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी वामदेव महादेव वामदेव देव महादेव वामदेव गंगाधर शिव विनायक गंगाधर शिव विनायक नीलकंठ शूलपाणि पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर नवल किशोर पे नवल किशोर पे कीजे कृपा कीजे कृपा कीजे भग जुगलांचन शंभु सहित श्री भवानी पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी शंकर अर्धांगी वामदेव महादेव वामदेव महादेव गंगाधर शिव विनायक नीलकंठ शूलपाणि पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर नवल किशोर बे नवल किशोर बे कीजे कृपा कीजे कीजे कृपा कीजे भक्त जुगलांचन भक्त जुगलांचन शंभु सहित श्री भवानी पशुपत गिरिजावत हर पशुपत गिरिजावत हर शंकर अर्धांगी शंकर अर्धांगी शंकर अर्धांगी बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर झक जोरी श्याम बैया पकर झक जोरी श्याम तुम निपट आना रे मोरे मानत नाही बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर झक जोरी श्याम तुम निपट आना रे मोरे मानत नाही बैया पकर झक भोजन जमुना भरन सखियान संग भोजन जमुना भरन सखियान संग निकस हो गोपाल मेरे मटकिया फोड़े तोड़े मोरी फोड़े बैया पकर जग जोरी श्याम तुम बैया पकर जग जोरी श्याम तुम निपट
निकसे हो गोपाल मेरी हा हा निकसे हो गोपाल मेरी हा हा निकसे हो गोपाल मेरी हा निकसे हो गोपाल मेरी मट गया भोरे तोरे मोरे मोरे बया बगर जग जोरे श्याम तुम बड़ाना रे मोरे मान नाये बया बगर जग जोरे हा बया बगर बया बकर जग जोरे श्याम तुम निपट जाना रे मोरे मान नाये बया बकर जग जोरे श्याम बया बकर बया बकर जग जोरिया बया बकर जग जोरे श्याम तुम निपट जाना रे मोरे मान नाये भैया 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 बगर जग जोरे श्याम तुम भैया जग हे भैया भैया बकर जग जोरे श्याम तुम निपट जाना रे मोरे मान नाये भैया बगर जग जोरे श्याम तुम निपट जाना रे मोरे मान नाये भैया भैया बगर भैया बगर जग जोरे केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी मोहि मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से चार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी मोहि मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से चार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी मोहि मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से चार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी मोहि मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से चार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी अबीर गुलाल के अबीर गुलाल के बर पिचकारी के लत रंग राधा के हो केसर रंग पिचकारी रंग पिचकारी मोहे मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से प्यार केसर रंग पिचकारी मोहे मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से प्यार केसर रंग पिचकारी अबीर गुलाल के बर पिचकारी अबीर गुलाल के धूम मचाई खेलत श्याम राधा के संग केसर रंग पिचकारी मुझे मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से प्यार केसर रंग पिचकारी अबीर गुलाल के धूम मचाई खेलत श्याम राधा के संग केसर रंग पिचकारी मुझे मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से प्यार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी मुझे मार गई मैं कैसे करूं बर जोरी करत मोह से प्यार केसर रंग पिचकारी केसर रंग पिचकारी Stop.
We can, Rupam, we can hear voices from that room. Would you mind closing that door? Pandit Yashwant Bua Joshi, interviewed by Sri Krishna Dalvi and Srimati Lalit J. Rao at Bombay on the 21st of May 1991. पंडित जी नमस्कार. संगीत रिसर्च एकेडमी की तरफ से मैं आपकी इस मुलाकात में स्वागत करती हूँ. हम पिछले 5 दिनों में आपकी सुश्राव्य गायन और आपकी गायन शैली का रिकॉर्डिंग एसआरए के लिए कर चुके हैं, जिसमें आपने हमें ग्वालियर घराने की खास गायकी का दृश्य ही नहीं बल्कि खुद अपनी सुंदर और अनोखी शैली का विस्तृत उदाहरण भी दिया है. आपका सौभाग्य रहा कि आपने महान गवैयों से तालीम प्राप्त की. कई घरानेदार कलाकारों के साथ आपका संपर्क रहा. आपने ग्वालियर घराने के पूज्य मिराशी बुआ और आगरा घराने के पंडित जगन्नाथ बुआ पुरोहित से तालीम पाई और आज आपने इन दोनों गायकियों का सुंदर मिश्रण करके एक अपनी अनोखी शैली बनाई है. आज आपकी मुलाकात लेने के लिए हमारे साथ श्री श्री कृष्ण दलवी जी हैं और मैं यह बहुत अच्छा समझती हूँ क्योंकि दलवी जी एक मशहूर संगीत समीक्षक भी हैं. इसके अलावा आपके शागिर्द भी हैं और संगीतज्ञ भी. तो मैं समझती हूँ कि अगर ये आपकी मुलाकात लें तो हमें आपके बारे में अच्छी तरह से जानकारी प्राप्त हो जाएगी. मैं संगीत रिसर्च एकेडमी की तरफ से दलवी जी का स्वागत करती हूँ और आपसे विनंती करती हूँ कि आप पंडित यशवंत बुआ जोशी जी की मुलाकात लें. नमस्कार बुवा. नमस्कार. साधारणतः आपण कोणत्याही मोठ्या गायकाचं चरित्र जर पाहिलं किंवा अलीकडल्या सुद्धा गायकांबरोबर जर आपण काही चर्चा केली आणि त्यांना विचारलं की तुम्हाला ही गाण्याची आवड कशी काय निर्माण झाली, तर सामान्यपणे एक उत्तर सगळ्या गवयांकडून येतं की गाणं हे माझ्या रक्तातच आहे. मग कुणी ते सांगतो की आपल्या आईच्या बाजूकडून आलं, कुणी सांगतो वडिलांच्या बाजूकडून आलं, पण सांगण्याचा अर्थ की ते गाणं माझ्या रक्तातच आहे. तर तुम्ही या बाबतीत काय सांगू शकाल? म्हणजे गाणं तुमच्याही रक्तातच होतं किंवा काय? हो, तसं म्हणजे आमच्या रक्तात होतं म्हणायला काही हरकत नाही. कारण माझे जे काका ते पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य होते. बर. माझे वडीलसुद्धा अत्यंत उत्तम भजन म्हणत असत. अतिशय आवाज त्यांचा उत्तम होता. तर त्या दृष्टीने थोडंसं माझ्या घरातही गाणं असं होतं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. परंतु हे गाणं ऐकून आपणही गावं अशी एक सहज प्रेरणा तुम्हाला उत्पन्न झाली किंवा कसं काय? नाही, त्याचं असं काय झालं की पहिल्यांदा ही काही कल्पना नव्हती. पण काय झालं की माझे काकाही म्हटलं तुम्हाला विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य. बर. आणि त्यांचं मुंबईत विद्यालय होतं. वो उनका नाम क्या था? हाँ, नथू नारायण जोशी उनका नाम था. और लाहोरमध्ये जे त्यांचं गांधर्व विद्यालय जे स्थापन झालं तेव्हा काही बॉन्डून विद्यार्थी ठेवत असत. बर बर. म्हणजे त्यावेळेला काकांचे आमचे गुरुबंधू म्हटलं तर बी आर देवधर होते, बर. विनायक बुवा पटवर्धन होते, बर. वामनराव पाध्ये होते, हां नारायणराव व्यासही होते. हां. तर असे जे पहिल्यांदा लाहोरला विद्यालय जे स्थापन झालं त्यांचं आणि तिथे जे बॉन्ड देऊन काही विद्यार्थी होते त्याच्यात माझे काका होते. बर. आणि त्यांच्याकडचा तो बॉन्ड पूर्ण झाल्यानंतर गांधर्व विद्यालयाचे सर्व त्यांची जी शिष्यमंडळी होती ती पंडितजींनी सांगितल्यानंतर प्रत्येक एक गावी असे त्यांचे ते शिष्य गेले. तर माझे काका हे मुंबईला आले. बर. आणि त्यांनी खेतवाडीत गोवर्धन बिल्डिंगमध्ये विष्णू दिगंबर विद्यालय म्हणून स्थापन केलं. म्हणजे तिथे विद्यालयाचं नाव विष्णू दिगंबर विद्यालय. बर. अर्थात
काका फार गात नसत माझे मात्र, हां पण वाद्य सर्व वाजवत असत. बरं आणि गांधर्व महाविद्यालयात ते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळी वाद्य म्हणा किंवा असं शिकवण्याची एक पद्धत होती. तर माझे काका तबला, हार्मोनियम आणि दिलरुबा असं वाजवत असत. गाणं थोडंसं होतं, हं. पण असा तो त्यांचा क्लास तिथे होता. मग त्या म्हणजे त्यावेळेला साधारण तुमचं वय किती असावं? हां, तेव्हा माझं त्यावेळेला वय होतं म्हणजे मी 9व्या वर्षी गाणं शिकायला लागलो. बरं पण त्याची गंमत अशी झाली की माझ्या मुंजीच्या वेळेला हं. माझे काका आले आणि म्हणजे पुण्याला? पुण्याला, बरं म्हणजे माझ्या वयाच्या 9व्या वर्षी. बरं आपका जन्म पूना में हुआ था? पुणे में हुआ 1927 में. जी. तर त्यावेळेला म्हणजे मिराशी बुवांचा त्यांचा परिचय होता. काकांचा. परिचय म्हणजे कसा हं. की बुवा आमचे नाट्यकला प्रवर्तकमध्ये असत होय आणि ते काही वेळा मुंबईला जेव्हा येत असत, म्हणजे काही नंतर मग त्यांचं विद्यालय मुंबईला होतं विष्णू दिगंबरांचं होय बनाम हॉल लेनमध्ये. हां तरी काका होतेच म्हणजे. तर त्यावेळेला मिराशी बुवा तिथे नेहमी येत असत. असा लहान कंपनीचा मुक्काम असला एक महिनाभराचा, तर बऱ्याच वेळा बुवा आमचे तिथे उतरत असत. तुमच्या काकांकडे? काकांच्याकडे नाही, विष्णू विष्णू दिगंबरांच्या दिगंबरांच्या विद्यालयात. बनाम हॉलमधल्या हां, म्हणजे गुरुबंधू या नात्याने बरं. तिथे उतरत असत. बरं म्हणजे त्या दृष्टीने काकांचा आणि बुवांचा परिचय असा की आपल्या महाराजांचे हे गुरुबंधू होय अशा दृष्टीने त्यांचा परिचय. बरोबर तर त्यांच्या डोक्यात ते मिराशी बुवांचं होतं. तेव्हा माझ्या मुंजीला आल्यानंतर त्यांच्या मनात असं होतं की आपल्या पुतण्याला आपण ह्याच्यातच टाकावं, कारण त्यांना मूलबाळ असं कोणी नव्हतं, काकांना कोणी नव्हतं. तेव्हा त्यांची अशी मनापासूनची इच्छा होती की पुतण्यालाच आपण ह्याच्यात टाकून आपलं पुढं विद्यालय वगैरे त्याच्यात ताब्यात द्यावं, म्हणजे अशी त्यांच्या कल्पनेने त्यांनी मला पुण्याला आले आणि बुवांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा बुवा नुकतेच शिवाजीनगरला, म्हणजे पूर्वी त्याला भांबुर्डा म्हणत, बरं तेव्हा त्यांचा बंगला बांधून तिथे ते राहिले होते नुकते, म्हणजे 2-4 वर्षच झाली होती. माझ्या कल्पनेने 1933 का 34 साली बुवांनी शिवाजीनगरला घर बांधलं आणि तिथे राहत होते. त्यावेळेला मिराशी बुवांनी म्हणजे नाटक हा नाट्यकला व्यवसाय प्रवर्तक सोडली होती. हां. कारण बुवा त्याच्या आधी जवळजवळ 24 वर्ष नाट्यकला प्रवर्तकमध्ये होते अच्छा. आणि अत्यंत उत्तम ॲक्टर होते. त्यांच्याबरोबर म्हणजे रामभाऊ सवाई गंधर्व होते. अच्छा. काही त्यांची त्यावेळची नाटकंही खूप गाजलेली आहेत. हिंदी त्यांची नाटकंसुद्धा खूप गाजलेली आहेत. म्हणजे पंजाब मेल वगैरे अशी काही नाटकं होती. संत सुखोई त्यांचं फार पेटंट नाटक होतं. तर मग काका मला जेव्हा इथे आले तेव्हा ते मला मिराशी बुवांच्याकडे, म्हणजे मिराशी बुवांना माझ्या मुंजीत त्यांचं गाणं ठेवलं रात्री, म्हणजे त्यानंतर रात्री ते आमच्या बुवांचं गाणं ठेवलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मी पुतण्याला तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, तर त्याला तुम्ही तयार करावं अशी माझी इच्छा आहे. आणि लगेच माझं सुरूच झालं गाणं त्यांच्याकडे. बरं परंतु दुर्दैव असं की 1 वर्षच जेमतेम मी म्हणजे शिकायला लागलो होतो. आणखीन आमचे काका कैलासवासी झाले, पण त्यांना माहीत झालं तर की मिराशी बुवांनी शिकायला लागलं. हां. नाही बुवा, इथं तुम्ही आता एक शब्द वापरलात की हां. काकाने तुम्हाला मिराशी बुवांच्या ताब्यात दिलं. हो, ताब्यात ह्या ताब्यात दिलं ह्या शब्दाचं काही म्हणजे विशेष अर्थ? ताब्यात दिलं म्हणजे त्यांची अशी इच्छा की बाबा ह्याला आता तुम्ही तुमचा मुलगा समजून नाही, तयार मी करा. हे विचारण्याचा उद्देश आहे, हल्ली कोणी कोणाच्या ताब्यात जायला तयार नाही नाही, पण असे म्हणजे तेव्हा म्हणजे असं की ते गाण्यातले होते ना, हां. गाण्या वाजविण्यातले काका असल्यामुळं त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की तुमच्या ताब्यात त्याला दिलेलं आहे आता, की त्याला तुम्ही तयार करा, हीच माझी इच्छा आहे. आणि माझं शिक्षण बुवांच्याकडे सुरू झालं वयाच्या 9व्या वर्षी. एक प्रश्न विचारावा असं वाटतो ललिताजी. जी. मिराशी बुवा ॲज अ हिरो मी त्यांचा फोटोग्राफ पाहिलेला आहे. हां. मला वाटतं मिराशी बुवांचेच गुरुबंधू भाटे बुवा होते, ते हां, भाटे मिराशी अशी जोडीच होती, ते हिरोईन होते. हिरोईन होते. हो. अच्छा. हां, अँड द आणि पेअर लुक्ड व्हेरी हँडसम, विच आय हॅव मायसेल्फ सीन इन ओल्ड फोटोग्राफ्स. तर मला त्यांचे काय म्हणायचं, शिवाजीच्या हां. वेशातले फोटो त्यावेळेला फार प्रसिद्ध झाले. कारण तेव्हा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट अशी असायची हो. की अशी पोस्ट कार्डवरचे फोटो बुवांचा
की मिराशी बुवा यांचा शिवाजीच्या वेशातला फोटो. हम्म, आणि असे तेव्हा अशी ती ॲडव्हर्टाईज तेव्हा होत असे. आणि ते फोटोग्राफ्स अतिशय पाहण्याजोगे आणि हो, हो. अप्रतिम देखणे फोटोग्राफ्स हो. आहेत. मला विचारायचं तसं की 24 वर्ष मिराशी बुवांनी नाटकाच्या व्यवसायात काढली होती. हो, हो. म्हणजे बाळकृष्ण बुवांच्या कडे शिकून पट्ट झाल्यानंतर. शिष्यानी हां. 24 वर्ष नाटकात काढल्यानंतर त्याचा त्यांच्या घराण्याच्या गायकीवर काही परिणाम झाला का नाटकाचा? अजिबात नाही. हां. की एक बुवाच अच्छा. आमचे असे होते आणि ते सुद्धा नाटक कंपनीत जायला, कारण इचलकरंजीकरांच्यामुळे तोपर्यंत आमच्या बुवांना नाटक कंपनीत आपल्याला जायला लागेल अशी कल्पना नाही. बरं. की बुवा शिकले त्यांच्याकडं. त्या शिकून झाल्यानंतर, कारण इचलकरंजीचे बुवा आमचे, तर इचलकरंजीचे बुवा त्यामुळे म्हणजे त्यांचे आश्रित इचलकरंजीकरांचे, त्यांच्या प्रेरणेने बुवा शिकायला लागले बाळकृष्ण बुवांच्याकडं. बरोबर. बाळकृष्ण बुवांच्याकडे शिक्षण झाल्यानंतर आता म्हणाले तू मैफली मारून ये सगळीकडनं वगैरे असं करून ते 2-4 वर्ष दौऱ्यावर, म्हणजे सरकारनेच त्यांना पाठवलं. ते सगळं झाल्यानंतर इचलकरंजीकर साहेबांनी, महाराजांनी नाट्यकला प्रवर्तकचे जे मालक होते त्यांना शब्द दिला होता. म्हणजे गोपाळराव मराठे माझ्या कल्पनेने त्यांचं नाव होतं. होय. हां. बरोबर. आणि तेव्हा भाटेबुवा आणि मिराशी बुवा हे अत्यंत दिसायला फार छान. तेव्हा ह्या गोपाळराव मराठ्यांनी ह्या दोघा मुलांना हेरून ठेवलं होतं की ही मुलं आपल्याला नाटकात मिळाली तर फार बरं होईल. आणि सरकाराने शब्द दिला होता की ह्याचं सगळं हे दौरा पूर्ण झाला की मी तुम्हाला वचन देतो की ह्या मुलांना मी तुमच्या नाट्यकलेत पाठवीन. त्यामुळे बुवा दौरा मारून आले सगळीकडचा. सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की फार छान. तेव्हा आता प्रत्येक गोष्ट ते सरकारांना विचारायचे, कारण सरकारांचेच आश्रितासारखे होते की आता मी पुढं काय करू. त्या दरम्यान त्यांनी हातात त्यांच्या हँडबिलच ठेवलं एक की तुला आता पुण्याला जायचं आहे. आणि सरकारांचा मुक्काम त्यावेळेला पुण्याला असेल. शनिवार वाड्यापाशी इचलकरंजीकरांचा वाडा आहे. तिथे उन्हाळ्याच्या सुट्टीत इचलकरंजीकर राहायला यायचे. तेव्हा ते म्हणाले की आता मी पुढं काय करू नको, की आता तू लगेच पुण्याला जा आणि 4 दिवसांनी तुझी तालीम सुरू व्हायची. बुवा म्हणतात काय? ते म्हणाले तुला नाट्यकला प्रवर्तकमध्ये जायचं आहे. अच्छा. म्हणजे घरात त्यांच्या नाटकाचं काही कल्पना नाही. तो ये दौरे के पहले उन्होंने नाट्य संगीत सीखा नहीं था या नहीं, गाते नहीं, नहीं थे, नहीं। बस क्लासिकल की तालीम थी? क्लासिकली अच्छा. हे त्यांना माहीतच नाही की आपल्याला नाटकात जायचं आहे. तेव्हा ते सरकार म्हणाले की बाबा मला तुम्ही हे 24 years in that profession हाँ जी. without his Balkrishna Buwa's गायकी being affected हाँ. in the least, that is very relevant. यही बहुत आश्चर्यजनक है कि कैसे उन्होंने कारण इसको जे जे अलग असे रखा. गवय्ये नाटकात गेले त्यांचा कुठेतरी नाटकाचा गाण्यावर परिणाम झालाच. तर त्यांचा मात्र परिणाम झाला नाही. की त्या नाटकात गेल्यानंतर, म्हणजे हे तर त्यांचं, आणि ते पहिलं सौभद्र नाटक होतं. अच्छा. हो. आणि तेव्हा सवेगंधर्व हिरोईन होती बर आणि पहिलं त्यांचं अर्जुनाचं काम होतं ते. बर. ठीक आहे. तर त्यामुळे त्यांचं नाटक जे सुरू झालं ते 24 वर्ष कंटिन्युअस. हो, हो. म्हणजे इकडे गवई झाले ते आणि नाटकात गेले, पण त्यांना बोलता आलं नाही का, तर सरकारांचे आश्रित असल्यामुळे जे सरकार हुकूम करतील त्याप्रमाणे ते. परंतु एक की त्यांचं मात्र गाण्यात काहीही बदल झाला नाही. की बाळकृष्णबुवांसारखंच मिराशी बुवा, की त्याच्यात काहीही फरक झाला नाही. आणि त्याबद्दल बाळकृष्णबुवांना अभिमान होता की त्याच्यानंतर काही वर्षांनी बुवांचं जेव्हा गाणं ऐकलं तर म्हणाले की बाळू तुझ्या गाण्यात काही नाही बाबा, आहे तसंच तू ठेवलं आहेस, बाकी त्याचा काहीही परिणाम नाही. बर. काकाने जेव्हा तुम्हाला मिराशी बुवांकडे पाठवलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे कल्पना होती की ते त्यांचं विद्यालय वगैरे पुढे तुम्ही सांभाळाल, पण तुम्ही गवय्याच व्हावं असं घरात कुणाला वाटलं का? काका नाही वाटलं, आणखीन आमच्या वडिलांना इच्छा होती ना. अच्छा, आपके पिताजी हां. को भी इच्छा थी. वडिलांचा अतिशय उत्तम आवाज, अच्छा. मग पण वडील व्यावसायिक पडले नाहीत. कारण त्याचं असं आहे की विष्णू दिगंबरांच्याकडे जे काही होतं तेव्हा शिस्त भयंकर होती विष्णू दिगंबर पलुसकरांची.
अत्यंत शिस्त, भयंकर कडक शिस्त. तर ती थोडीशी कडक शिस्त बघून माझे वडील घाबरले ते. नाहीतर आमच्या काकांना विष्णू दिगंबर पलुसकर म्हणाले ते की तुझ्या भावाचा अरे आवाज काय सुरेख आहे, त्याला इथे पाठव तू. पण आमच्या वडिलांना एकूण त्यांची ती शिस्त आणि इतके कडक होते, भयंकर विष्णू दिगंबर, अतिशय कडक. अच्छा. तर त्या शिस्तीला आमचे वडील घाबरले. ते म्हणाले आपल्याला गाणं नको बाबा, हे इतकी जर शिस्त असेल, म्हणजे अतिशय मारहाण वगैरे असं असायचं. पण मिराशी बुवांकडे तुम्हाला पाठवताना वडिलांच्या डोक्यात असं नाही, काय नाही. आलं नाही? कारण शेवटी अतिशय वडिलांचा सुद्धा आवाज चांगला आणि गात असतच थोडं. बरं, तुम्हाला बुवांनी तालीम द्यायला जी सुरुवात केली मिराशी बुवांनी, ती सुरुवात नेमकी कशी केली? म्हणजे उदाहरणार्थ एक असं आढळतं की पुष्कळ ठिकाणी तालीम सुरू करताना यमन म्हणा, भैरव म्हणा, बिलावल म्हणा, असा त्या एखादा म्हणजे मेल करता राग आपण म्हणतो तो शिकवायला आरंभ करतात. हो, पण त्यावेळच्या जुन्या पद्धतीप्रमाणे अशा काही सिलेबसच्या नमुन्यांनी किंवा थाट पद्धतीने किंवा असं काही सुरू करायचं असं काही नाही. आणि अगदी गुरुमुखी. म्हणजे माझं जे स्पेशली शिक्षण झालंय तेव्हा ते बुवा नोटेशन सुद्धा सांगत नसत, की बुवा आमच्या नोटेशनच्या फार विरुद्ध त्यावेळेस. नंतर गोष्ट पुढे वेगळी आहे की त्यांनी आपल्या गायकीची पुस्तकं काढली नोटेशननी, पण त्यांचं नंतर ते मतपरिवर्तन झालं. पण तरी सुद्धा मला वाटतं त्यांनी गायकीची पुस्तकं नोटेशननी काढली, ती इतरांना ते वाचता यावं, त्याचा काही उपयोग व्हावा म्हणून काढली. गाण्यात नोटेशन असावं असं काही त्यांचं मत नाही, असं नाही. असेल म्हणजे असं नाही. नोटेशन पद्धतीने बाबा भैरव घेतला तर त्याच्या आरोह हे आहेत, हे कोमल तीव्र आहेत, अशी त्यावेळची पद्धत काही नाही. मी म्हणतोय जसं तसं तू गा. अच्छा. पण त्यांनी कुठल्या रागाने सुरुवात केली हे हा, आता तुम्ही ते सांगू बरोबर. शकाल? त्यावेळेला आता सांग, नसेल हो. कळलं. की त्या दृष्टीने त्यांनी सकाळी भैरवातली बालमुवा मोरे संन्यासा दारंगिले ही एक चीज सकाळची भैरवातली. दुपारचा भिंपलास म्हणजे घेतला तास, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा, रात्रीचा असा राग. पण त्याच्या पाठीमागे काही उद्देश त्यांचा आहे का काय हे कळायला आम्हाला मार्ग नव्हता. जी. म्हणजे सकाळचा भैरव, मला वाटतं आसावरीतली ती नेवरिया झांजरी ह्या पहिल्या चिजा. नंतर मुलतानीतली लाडी थाडी वातनुच्या चहा कर रे, केदारातली बन ठणका, जिओ कर कोट बरसलो यमनातली भूप. हे एकाच वेळेस सुरू एका वेळेस असं नाही. असं म्हणजे- एक के बाद एक. हा, हां. पण मग तुमचा नेमका म्हणजे आवाजाचा एक तुमची पट्टी कुठली आहे आवाजाचा? आता pitch काय? त्यावेळेला हे कसं माझी काय त्यांनी पट्टी केलं? होती काळी चार, कारण बाल आवाजी. वयाच्या मी 9व्या वर्षी असल्या कारणानं बाल आवाजी होती. बरं. पण बुवा अतिशय उत्तम शिकवायचे. जी. पण मला त्याचा काही अनुभव नाही, नोटेशन समजायचं नाही किंवा अगदी डायरेक्ट मेथडनी. बरं. मेथडनी त्यामुळे मला पहिल्यांदा ते अतिशय जड गेलं, कारण काही एक्सप्लेनेशन काही नाही. जी. की भैरव की सारे गमक ते म्हणतायत का कोमल ऋषभ आहे, कोमल देव आहे, ते काही नाही. अनुकरणाने म्हणा. अनुकरणानीच. पण विचारायची काही शक्यता नाही नाही. बरं, विचारण्याची शक्यता म्हणजे आम्हालाच नोटेशनचं काही कळत नव्हतं. जी. की मी म्हणतोय तसं बस, की अनुकरणाने म्हणायचं आपण. जी. आणि तेव्हा सुद्धा काय आहे की पहिल्यांदा बा सा प सा हे मला आठवतं. सा प म्हणजे एकदा तेवढेच ते स्थिर करून घ्यायचे. सा प सा प सा बस. अच्छा. पहले ये स्थापना. सा प सा म्हणजे तो स्थिर होतोय की नाही बघायचं. जी. पण ते बालावाजीत तेव्हा ते उत्तम लागत असे. आणि मग लगेच मी म्हणतो तसं म्हणतो. पण तेव्हा काही तालही समजत नसे. मी अतिशय त्यामुळे ते मला थोडंसं जड गेलं ते. बर. पण सूर कसा लावावा म्हणजे आकाराने गायचं आकाराने वगैरे तर- या बाबतीत त्यांनी काय म्हणजे आता त्यावेळच्या सगळ्या लोकांचं म्हणजे खुल्या आकाराने गाणं हे तर महत्वाचं होतं. जी. त्याचा मला काय झालं की पुढं ते कळायला लागलं. म्हणजे काय त्यांचा उद्देश असेल हा कळायचा नाही. पण आपण आम्हाला जेव्हा कळायला लागलं ना तेव्हा त्यांचं कळलं की बुवा शिक्षण देण्याची पद्धत त्यांची ती आहे. म्हणजे आपण त्याला आता व्हॉइस कल्चर वगैरे म्हणतो, पण तेव्हा ते व्हॉइस आहे आणि कल्चरल वगैरे अशा दृष्टीने नाही की मी जसं म्हणतोय तसं तू स्वच्छ म्हण. बरं, दुसरं असं आहे की ते नाटकात असल्या कारणानं प्रोनाऊन्सिएशनवर फार विचार की उच्चार हे अतिशय स्पष्ट झाले पाहिजेत. जी. चीज काय म्हणताय ही स्पष्ट झाली पाहिजे. त्यामुळे ती एक सवय आम्हाला लागलेली की आमचे उच्चार कोणाचे कळत नाहीत असं होत नाही. आणि बरोबर. स्पेशली ही ग्वाल्हेरची खासियत आहे
की चीज तोंडातल्या तोंडात म्हणायची असं नाही, एकदम स्पष्ट. आणि त्यातून बुवांचे तर नाटकात असल्या कारणानं की चीज कशी म्हणतोयस तू, बाल बाल वा, आता मुवा निध आहे, पण तेव्हा ते काय आम्हालाही कळायचं नाही की ध लाईनला हा म्हणजे हा पण जोराने मुवा हा. म्हणजे हा धैवत नाही, पण तो हा भैरवाचा धैवत नाही किंवा असं काही त्याचं एक्सप्लेन तसं नाही आलं. मुवा मोरे या सदा म्हणजे दास लागला रंगी, म्हणजे इकार मिळालाच पाहिजे. पण याचा अर्थ म्हणजे इकार एकार उकार हे सगळेच हो. स्वर. और वो चीज बताते ही उन्होंने सभी आपको उसी के माध्यम से सिखाए, अलग करके नहीं सिखाए. की जे व्यंजन आहेत ती स्वच्छ लागली पाहिजेत. हे नंतर आम्हाला कळायला लागलं की तेव्हा की काय यांचा उद्देश आहे की असं का, कारण ह्याची गोष्ट काय झाली की लहानपणी आवाज उत्तम असल्या कारणाने ते काही कळलं नाही आम्हाला, पण आवाज जेव्हा माझा फुटला. नाही नाही, इथे मी थोडं डिस्टर्ब करतो. आवाज फुटण्याच्या आधी हा.